नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौथा बळी हा जो आहे तो परवाच्या दिवशी गेलेला आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे नाशिकमध्ये अनेक विकास कामांचं रस्त्यांचं काम जे आहे ते खरं तर सुरू आहे। मात्र ह्या रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे आता लोकांना मृत्यूला जे आहे ते आवाहन द्यावं लागतं आहे। खरं तर आपण जर बघितलं तर ज्यांचा परवा जो आहे त्या ठिकाणी अपघात झाला होता नाशिकच्या अंबड MIDC परिसरामध्ये निलेश कोतकर आणि त्यांचा काल उपचारादरम्यान जो आहे तो मृत्यू झाला आहे। त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत। आपण जर बघितलं तर त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता सार्वजनिक बांधकाम विभाग शहर अभियंता यांच्या दालनाबाहेर जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेलं आहे आणि गेल्या 2 तासापासून जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। काय सांगाल, आपण या ठिकाणी 2 तासापासून आंदोलन करत आहात, कोणी प्रशासकीय आपल्याला भेटायला आला आहे आतापर्यंत? काय नेमकं आश्वासन आपल्याला दिलं? नाही, अजून कोणीही आम्हाला भेटायला आलेलं नाही। आम्ही त्यांचीच इथे वाट बघतोय की त्यांनी लवकरात लवकर यावं आणि आमचे जे काही म्हणणं आहे त्यांनी ऐकून घ्यावं आणि त्याच्यावर काहीतरी कारवाई त्यांनी करावी। माझ्या मुलीच्या भविष्यासाठी आणि माझ्या भविष्यासाठी मी इथे त्यांच्याकडे आलेली आहे आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या भविष्यासाठी, माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आम्हाला मदत करावी, हेच माझं त्यांच्याकडे मागणं आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाच्या ज्या आहेत त्या नगरसेविका देखील आपल्यासोबत आहेत। आपण या ठिकाणी कुटुंबासोबत या ठिकाणी आंदोलनाला बसले आहात, आपलं कोणाशी बोलणं झालं आहे का? कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांना मदत करणार अशा प्रकारचं काही ग्वाही आपल्याला दिली आहे? नाही, ग्वाही त्याने दिली, पण येत आहेत प्रशासनाचे अधिकारी येत आहेत भेटायला। आणि आज आपण बघताय नाशिक शहरामध्ये खड्ड्यांमुळे हा चौथा बळी आज शहरामध्ये गेला आहे। तर हे प्रशासन झोपलं आहे का? प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज ही परिस्थिती ह्या कुटुंबावर ओढवली। तर ह्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठीच आज आपण आंदोलन करत आहोत। खरं तर आपण एका सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका आहात, या संदर्भात आपण आपल्या पक्षाच्या वरिष्ठ जे आहेत त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालं आहे का? कुटुंबासंदर्भात आपलं काही त्यांच्याशी त्यांना काही कळवलेलं आहे का आपण? सत्तेत जरी असलो तरी हे प्रशासन झोपलं आणि त्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। नाशिककरांच्या हितासाठी लढणं आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आज आम्ही पूर्ण करतो। नक्कीच आपण जर बघितलं तर आत्ता 2 तास झाले आहेत, मात्र अद्यापही कोणीही त्यांना भेटायला आलेलं नाही। मात्र आपण जर बघितलं तर संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आता आंदोलनाला बसलं आहे। 5 वर्षाची ही जी चिमुरडी आहे ती देखील या ठिकाणी आंदोलनाला बसलेली आहे। आता या सर्व संदर्भात प्रशासन काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। वैभव उगे, LS मराठी, नाशिक।